तर नमस्कार मंडळी, हा आपला पहिला व्लॉग आहे. त्या व्लॉगची सुरुवात आपण करतोय की आम्ही 4 वर्षानंतर इंजिनिअरिंग कॉलेज तर थांबा रे. हां, तर मग इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर सर्वांनी ठरवलं जायच्या दिवशी की कॉल करते रहेंगे, मिलते रहेंगे, मैसेज पर मिलते रहेंगे. पण सर्व एका पर्टिक्युलर काळानंतर व्हॉट्सॲप ग्रुप पण खाली, ना नोटिफिकेशन कोणाचं, ना मिस कॉल, ना काही. तर मग आणि सर्वांनी मिळून एक ट्रिप ठरवली तर की आपल्याला एक ट्रिपला जायचं आहे. आणि ते ॲज युजल सर्वांच्या याच्यानुसार ट्रिप पण इतकी जवळची ठरवली की डायरेक्ट आपण जायचं होतं, म्हणजे ट्रिपला जायचं होतं रामेश्वरमला. पण रामेश्वरमचा आपण नाशिकला पण नाही जाऊ शकलो. तर मग ती ट्रिप ॲज युजल कॅन्सल झाली. तर मग सर्वांचं जे मूड ऑफ होतं, कारण की एक तर असते ना कोण ना कोणी की ज्याला कॅन्सल करायची असते ट्रिप. आणि आमच्या ग्रुपमध्ये पण तो एक निघाला की ज्यांनी ट्रिप असं अचानकच कॅन्सल केली. ती वेगळी गोष्ट. त्यांना पण आपण दाखवूयात, त्यांचं जे पोस्ट क्रेडिट आहे ते आपण शो करूयात. तर मग आम्हाला भेटायचं होतं. तर मी एक असाच विपुलला कॉल लावला आणि मग विपुलला कॉल लावता लावता अजून दोघं तिघांची आठवण आली आणि त्यांना पण मी कॉन्फरन्सवर घेतलं. तर मग आणि असंच कॉलवर बोलता बोलता आमची मग असं ठरलं की यार आपण भेटायला पाहिजे. आणि मग आम्ही एक प्लॅन बनवला आणि त्या प्लॅनचे सूत्रधार म्हणजे मीच होतो. का आम्ही घेत होतो आणि आम्ही सोबत भेटत होतो. तर आमचं मेन भेटायचं कारण म्हणजे की घनश्याम, जो की घनश्यामला भेटायला आम्हाला यायचं होतं. तर आम्ही निघालो या फ्रायडेला निघालो आणि आम्ही मुंबईवरून पुण्यासाठी निघालो. मी पण राहिलो त्यात. तर हे फोटो काढत आहे आणि आपल्याला पण या फोटोत यायचं आहे. तर आज आपल्या ब्लॉगचा दुसरा दिवस. सकाळी न जाता व्यस्त आम्ही नाही राजू नमकीन खाऊ राहिलो. आणि मलकापूर के प्रसिद्ध Bye bye guys. राजू नमकीन. लाईक शेअर फॉलो हा. घोडे सरकार. बस संपला विषय. तर आपल्याला खूप म्हणजे मला खूप भूक लागली आहे आणि हे आपण फेमस मलकापूरची आणि मराठवा कुठे राहायच्या कुठे राहायचे मलकापूर की ना. तर हे आले सकाळी मागायला. ते मलकापूरची फेमस शेवभाजीची शेव आहे, जे की फक्त मलकापूरमध्येच बनते. राजू नमकीन. आणि आपण पटापट नापास करून दुसरं शेव खाऊया. आपल्याकडे 3 प्रकारचे शेव आहेत. ही नायलॉन शेव. तर आता ही आपण ही ट्राय करून बघूयात, कारण की आपल्याला खूप भूक लागली. काय ती पण छान आहे. ते कुठून आणलीस विपले? कुठं आणले? हा नाही हे कुठून आणली? झेप्टो. तर आपण पण हे झेप्टोन मागूयात मित्रांनो. आपला थोडासा पोटा झालाय, आता आपण नाश्ता करायला चाललो. हे आपण सर्वजण नाश्ता करायला चाललोय. जाणार 5-10 मिनिटात. उघडून दे. ब्लॉग चालू आहे ना. आज मैं पानी पी रहा हूँ. तो गाइस आपण आपली ट्रिप ओव्हर झाली आहे आणि नाही ट्रिप नाही, एक मिनी मीटअप
हे कंप्लीट करून सर्व आपापल्या घरी निघाले आहे जायसाठी. तर एक तर मेंबर आम्ही आधीच काल सोडून दिला, म्हणजे घरी सोडून दिला. आता समृद्धी आणि शोएब चाललाय. चल रे शोएब, हे दोघं घरी चाललेत. तर एक बाय बाय बोला. समृद्धी बाय. अरे बाय बोल. चल रे शोएब. ब्लॉगर ऑन द फील्ड. जमलंय. आणि आम्ही निघालो आता. काय त्याला घ्या रे, इन्क्वायरी करायची त्याला पहिला. बाय बाय दादा. तर Bye bye आम्ही guys. आता नेक्स्ट मीटअप कधी होणार? जेव्हा तू परत येशील. हा, जेव्हा परत येईल. तर सध्यापर्यंत बाय. तर आता आपण आता नाश्ता करून येऊन आम्हाला खूप वेळ झालाय आणि आमचा जेवायचा टाइम झालाय आता. तर जेवण करायचं आहे तर काय बनवायचं हा सर्वात मोठा क्वेश्चन. तर उन्हाळ्यात जे सर्वांना आवडते आणि सर्वात कॉमन गोष्ट म्हणजे की मँगो. आणि सर्वांना आता कसा आंबा आता उन्हाळ्यात खायचा असते. तर आज आम्ही बनवणार आहे आंब्याचा रस. आज आम्ही आंब्याचा रस प्लस वांग्याची भाजी प्लस चपाती आणि काय बनवणार आहे? आणि काय बनवणार आहे? हे वांगे, त्याची भाजी बनवूया. आंबा कुठे? आणि मग ते झाल्यानंतर मस्त आम्ही जेवण करणार. आणि आमची मीटअप आता एंड व्हायला आली आहे. सर्व आमचे 2-3 फ्रेंड पुण्यातले घरी गेलेत आणि मी आणि अनिमेश पण निघणार आज. आणि आमची ट्रेन आहे 8ला. तर आज आम्ही मुंबईसाठी निघणार. हा जितक्याला आहे. आणि हा घनश्याम आहे, हा इथं थांबणार आहे. ही इज फ्रॉम नाशिक. नाशिकचे आशिक लोक आहेत हे. तर बॅचलरचा संडे कसा असते? तर बॅचलरचा संडे असा असते. आणि आपण पडले नाही भेटत. आणि आपण काय बनवणार होतो? आपण बनवणार होतो हे आलूची भाजी. आलूची नाही, आलू वांग्याची भाजी. जे की आपल्या विदर्भात खूप फेमस आहे आणि आपल्या लोकांना फार जास्त आवडते. यांना काही चव नव्हती त्यांची, तर म्हटलं घेऊन घ्या तुम्ही चव. तर आता हे आलूची भाजी आणि आलू आणि वांग्याची भाजी आणि विथ रसाचे आंबे. हे आता मी रस बनवणार. तर थांबा. हा विपुल आहे आणि तो भाजी बनवत आहे. आपला शेफ आहे तो. मी त्याला गाईड करणार. हा टाक रे बा, मिरची टाक, घसून सर्व बरोबर टाक. म्हणजे पेट्रोल नाही पण. हो शेफ, हा? गॅस नाही पेट्रोल. हा गॅस पण लाव. गॅस सगळ्यात शेवटी पेटवतो ना. हा, सगळ्यात शेवटी गॅस लावा. नाही गॅस हँडल विथ केअर यूज करायचा. मग हे बघा. नाही मोबाईल नाही पडत. प्रोफेशनल ब्लॉगर आहे मी. तुम्हाला वाटतं पहिला व्हिडिओला तरी. हा आपला प्रणितचा स्टँडअप कॉमेडियन तो बसून करताय. हो. तर आपल्याला रस बनवायचा आहे. आता मी गाईड करतो मला. आता मी रस कसा बनवायचा हा गाईड करतो. टाकलाय मित्रांनो. आपली भाजी पा कशी एकदम लाल झाली. कशी लाल झाली भाजीसाठी. एकदम अशी लुसलुशीत टेस्टी दिसत आहे ना. आणि तर तशीच एकदम टेस्टी भाजी झाली आहे. तर आपली मित्रांनो भाजी ऑलमोस्ट झाली आहे. तर तुम्ही बघा, हा आंब्याचा रस होता या साईडला बघताय. दादा कसं बनवत आहे आंब्याचा रस? हा. तर एकदम आंब्याचा रस बनवण्याची निंजा टेक्निक आपल्याला आज दादा सांगणार आहे. बस आंबे आपले कापून घ्यायचे, हा. कट करून घ्यायचे आंबे कट आणि करायचे. बस एक स्पूनने आहे ना, हा. बघा तुम्हाला दाखवतो. एकदम असं वाले काढून असं घ्यायचं अलगद काढायचं ते असं. हळूवारपणे. हा. असं त्याला त्रास नाही झाला पाहिजे आंब्याला. हा.
आणि बस ते काढून घ्यायचं. नंतर हे जेव्हा आहे ना, हे आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. अच्छा, दूध टाकून दूध टाकून फिरून घ्यायचं आणि थोडी साखर. गोडव्यानुसार साखर घालायची. अच्छा, तर इकडले जे पुण्यातले लोक आहेत, म्हणजे आम्ही नाही, ते त्यांना साखर कमी लागते. तर ज्यांना साखर कमी लागते त्यांनी साखर नाही घालायची, ज्यांना साखर जास्त लागते आमच्यासारख्या गोड माणसाला त्यांनी साखर घालायचं. तर आपला रस ऑलमोस्ट नाही पूर्ण बनलेला आहे, पण जेवायला बसायच्या आधी त्याला ना थोडं रस ना गार चांगला लागतं. तर आपण त्याला फ्रीजमध्ये ठेवून देऊयात, थोडं कूल चिल डाऊन होऊयात आणि आपण पण थोडं चिल करूयात. कूलर लावला. आपली भाजी ऑलमोस्ट झाली आहे, एकदम टेस्टी भाजी बनली आहे. त्याचा सुगंध तुम्ही म्हणजे मी फील करू शकतो, एकदम टेस्टी भाजी बनली आहे. आपल्याला क्लिनिंग पण तेवढीच महत्त्वाची आहे लाईफमध्ये. तर आपण आपली क्लिनिंग स्वतःच केली पाहिजे, जे की आपण विपुलपासून शिकू शकतो. त्यामुळे माझी क्लिनिक तो करतोय. तर क्लिनिंग इम्पॉर्टंट आहे. आणि आता आपण चपाती कशी बनवायची आहे हे शिकूयात. तर पहिले असं पीठ घ्यायचं. शिकवतो म्हणा. हा, शिकवतो. म्हणजे मला तर येतच, पण ठीक आहे, तुम्हाला पण शिकून देतो मी आज कसं बनवायचं असते. तर मिक्स करायचं. नंतर का ते पण कष्ट नाही करायचं. तर सर्वांच्या आजूबाजूला पोळी चपाती केंद्र आहेत. पाच इथे नाहीये. सर्वांनी पाच रुपयाची चपाती घेऊन यायची. 5 रुपयाला नाही, 10 रुपये भेटली चपाती. हा, ते आता 12 रुपये भेटला. गॅसमुळे थोडी महाग झाली. लोकेशननुसार बनवा. हा, ते आपल्या लोकेशननुसार. तर कारण की यात बघा, यात किती परिश्रम आहे. पहिले पीठ घ्यायचं, पीठ आणायचं. कमेंट करा. हा, तुमच्या इकडे कितीला मिळते कमेंट करा. आणि यात किती आहे बघा. पहिले पीठ घ्यायचं, पीठ दळून आणायचं, दळून आल्यानंतर ते ठेवायचं. त्यासाठी एक स्पेशल हे बघ, हे बघ. तुम्ही आटा पण आणून आटा द्या. तो आटा. त्यासाठी एक स्पेशल डब्बा आणायचा. डब्बा आणल्यानंतर हे एवढं कष्ट करायचे. कष्ट केल्यानंतर त्याला बनवायचं. आयुष्यामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही. अरे बाळा, कष्टाला पर्याय नाही. झाल्यानंतर पण असं नाही की डायरेक्ट चपाती मिळणार. ते चपाती मिळाल्यानंतर पण आपल्याला ही 4 भांडे जास्त घासावं लागतं. नंतर चपाती खाल्ल्यानंतर पण पचवायला कष्ट आहे. हो. आपला ऑलमोस्ट स्वयंपाक झालेला आहे. आणि आपली मेन गोष्ट म्हणजे चपाती. ते आपण पीठ मळून घेतलं होतं. मळून घेतलं होतं. आणि आपले नवीन शेफ, नवीन कुठले जुने ज्यांनी भाजी बनवलेली, तेच आता ग्रोथ फूड अँड लाईफचे सर्व ब्रो. तुम्ही ब्रो काय चॅनलचं Food and Life. नाव? फूड अँड लाईफचे संचालक आणि उपसंचालक म्हणजे विपुल आणि आपले दादा यांच्या तुम्ही भोले चॅनलला, ब्रदर्स. भोले ब्रदर्स यांच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब, इंस्टाग्राम पेजला जा आणि तिथं लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं बनवत असते. भाजी दाखव. हे बघा भाजी. चपातीसाठी आधी असे गोल गोल त्याचे काय बनवायचे, गोळे बनवायचे. सर्कल बनवायचे आणि स्पियर बनवायचे. आणि मग असं असं ते गोल गोल त्याला फिरवायचं, त्याला तेल लावायचं, असं त्यात मिक्स करायचं. परफेक्ट कॉम्बिनेशन, तोडच नाही आहे. जर का तुम्हाला वरण भात आणि तूप लावून खायची असेल यासोबत तर तुम्ही बनवा. आज आमची खायची इच्छा नव्हती तर आम्ही बनवली नाही. तुम्ही पण बनवा. आणि आम्हाला कमेंट करा की कसं लागते हा जो मेनू आहे तो जो आम्ही ठरवला. तर अशी मित्रांनो, आज आपली जे संडे होता तो वेल स्पेंड झाला आहे. तर ऑलमोस्ट आपलं सर्व पण बनवणं झालं आहे. आणि आता आपण जेवण करूयात. तर सर्व आपण जे जेवण बनवलं आहे ते असेंबल करू. आपल्याला एकदम झणझणीत तर्रीदार भाजीसोबत जे लागतं ते म्हणजे निंबू, तूप, आलू वांग्याची भाजी असणार आणि इतके क्वालिटी मित्र असणार. अजून काय पाहिजे का? असा एक बेस्ट संडे. हे बघा, उद्याचा मंडे पण तसाच असणार आहे. नाही तो अजून आपण ठरवलं नाही की तो कसा आहे. नाही काळ्या दगडावरची काळीच रेषा. नाही. तर उद्याचा प्लॅन सध्या अनफिक्स आहे. तर मला तर यार
ह्या आंब्याचा रस बघूनच असं तोंडाला पाणी सुटतंय ना भाई. रसाची वाटी, तूप लावून चपाती आणि आलू वांग्याची भाजी आणि ही आमची मैफिल बघा रे वर. तर ही आमची मैफिल. आम्ही दोघं मस्त आता वरपणार एकदम. आंब्याचा रस, रसाची वाटी, तूप, पापड आणि ही मैफिल आणि असणार आहे IPL ची मॅच. द संडे स्पेंड वेल. आपलं जेवण झालं आहे. मी इतके भांडे घासलेत म्हणजे मी आणि अनिमेशने आणि आम्ही आता किचन क्लीन केली. ॲज यू नो क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. आणि अशा प्रकारे आमचा जो संडेचा धाबा आहे तो बंद झाला आहे. आता जेवण झाल्यानंतर झोपाची तयारी. CSK ची मॅच. So bye bye, stay tuned for the next vlog.